नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनमाडमधून. मनमाडची पंचवटी कॉलनी आणि या पंचवटी कॉलनीमध्ये आता आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. आता आपण आजच्या भागातल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. तिखे वहिनी आणि शिंदे वहिनी वाट बघतायत. सुरुवात करूया आजच्या एपिसोड. मनमाड पंचवटी कॉलनीमध्ये राहणाऱ्या सौ किरण दीपकराव तिखे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नाव सांगा वहिनी. किरण दीपकराव तिखे. माहेरचं नाव? किरण हेमराज टेकाडे. आणि माहेर कुठलं? वरुड, अमरावती जिल्ह्यातील वरुड. बर, आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. ही माझी जाऊ. नमस्कार. आणि या सगळ्या पंचायती कॉलनीतल्या माझे. वा वा, सगळे व्हेरी गुड. आणि आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. आणि कुठे जमलं लग्न? आमच्या तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये. मोठ्याने बोलणार का? अमरावती जिल्ह्यामध्येच आमच्याच गावाला. अमरावती जिल्ह्यात कुठे आहे गाव? वरुड. वरुड म्हणजे किती लांब आहे अमरावती पासून? 2 तास. 2 तास. आणि तिथे लग्न जमलं. आणि मग इथे कधी आले तुम्ही मनमाडला? इथे आम्हाला 4 वर्ष झाले. ते 4. काय करतात मिस्टर? रेल्वेमध्ये आहे. रेल्वेमध्ये. काय जबाबदारी त्यांची? ते ऑफिशियल काम आहे त्यांचं. हा हा, त्याच्यामुळे. हा, त्याच्या. मग तुम्ही इथे आलात ते त्याच्यापूर्वी कधी मनमाडला आले होते? हा, एकदा आलेला आहोत आम्ही. कशासाठी? इथे फिरायला आलेलो होतो त्यावेळेस. फिरायला? हा, त्र्यंबकेश्वर शिर्डीला गेलो होतो तेव्हा आले होते. आणि लग्नानंतर मग 4 वर्षांनी इथे आलात. हा. कोण कोण असतं घरात? घरामध्ये मिस्टर आहेत आणि माझे 2 मुलं. काय नाव त्यांची? उज्ज्वल आणि प्रज्वल. उज्ज्वल किती वर्षाचा आहे? उज्ज्वल 5 वर्षाचा आहे आणि प्रज्वल 9 वर्षाचा आहे. बोलवा. हा कोण? हा प्रज्वल. ये प्रज्वल. प्रज्वल, शाळा कुठली? जोऱ्याने. केंद्रीय विद्यालय मनमाड. केंद्रीय विद्यालय. तुझ्या बाईंचं नाव काय? बाई आहेत की सर आहेत? सर काय नाव? सुनील भारती सर. हो. काय शिकवतात ते? मॅथ्स. मॅथ्स शिकवतात. आणि तुला ओरडतात की नाही कधी? ओरडतात का? अभ्यास करत नाही म्हणून. तू करतो? गृहपाठ करतो? सगळा करतो? आवडतं अभ्यास करायला ना? केला पाहिजे की नाही अभ्यास? अभ्यास केला की खूप शिक्षण मिळतं. हा, करायचा अभ्यास. चल, आईला प्रश्न विचारूया. टीव्हीवर ठेवलेल्या फुलदाणीमध्ये किती फुलं आहेत? 8. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीवरील शुभं करोती या मालिकेतली गोष्ट कोणत्या कुटुंबाची आहे? महाजन कुटुंब. अभिनंदन वहिनी, हे तुम्हाला 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि आता उखाण्यासाठी अक्षर आहे म. वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं. आणि आता आपण शिंदे वहिनींना जाऊन भेटणार. मनमाड पंचवटी कॉलनीमध्ये राहणाऱ्या सौ कल्पना सुरेश शिंदे वहिनींना आता आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. कल्पना सुरेश शिंदे. मोठ्यानी. कल्पना सुरेश शिंदे. आणि माहेरचं नाव? कल्पना अर्जुन सोनवणे. आणि माहेर कुठलं? घोडेगाव. घोडेगाव. द्या ओळख करून. ओळख करून. हा माझा मुलगा. हे मिस्टर. नमस्कार. हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा. ही माझी जाऊ आहे छोटी. ही तिचा मुलगा. ही माझी सासू. हिची मुलगी. आणि ही माझी सून आहे. ही तिची सासू आहे. ही मुलगी आहे माझी. आणि ह्या माझ्या मुलीचं जमलं ना लग्न, त्यांच्या घरचे आहे सगळे. हे जावाई आहे. बरोबर. ही मुलगी कुठे गेली का मनीषा? ही मुलगी आणि ही मुलगी आहे. नमस्कार. नमस्कार. चला, आणि आता घरात जाऊन आपण गप्पा मारूया. घाबरलात की काय? नाही नाही ना? नाही, आम्ही कार्यक्रम बघतो ना, घाबरत नाही. अच्छा, कार्यक्रम बघतात ते घाबरत नाही. नाही. बरं. मिस्टर कुठे भेटले? लग्न कसं लग्न जमलं? म्हणजे अरेंज मॅरेज. हो, ते तर आलंच लक्षात, पण कसं काय? म्हणजे बघायला आले असं, म्हणजे आपलं मध्यस्थीद्वारे गावातले होते. बरं. ते पण रेल्वेत आहेत का मिस्टर? ते हा, रेल्वे. काय करतात रेल्वे? टेलिफोन एक्सचेंज. टेलिफोन एक्सचेंज, टीसी. आणि तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहे. तुम्हाला काय कसली आवड? काय आवड म्हणजे हाय बिझनेस असं वगैरे करायची, पण तशी काय अजून वेळ आली नाहीये. मुलं शाळेत मुलांना काढून द्यायचं, आपलं घरातलं काम, जेवण बनवायची आवड आहे. काय बनवता छान? भाज्या,
असं भाज्या असं ढोकळा अशी म्हणजे भाज्या इडलीचं- ढोकळ्याची भाजी नाही ढोकळा असं वगैरे म्हणजे असं वेगळं भाजी नाही, भाजी वांग्याची वांग्याची आणि मासा मटण असं. आता काय गाणं म्हणाल एखादं हो. म्हणा. छान. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी राऊजी, राऊजी हात नका लावजी पाहिल कुणीतरी. वा 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 एक टाळ्या वाजवा. मुलाचं नाव काय? गौरव. गौरवला बोलूया. हा हो. बोल शाळेचं नाव सांग. सेंट जेवियर हायस्कूल. सेंट जेवियर. हायस्कूल. बरं आणि काय तुला कोण व्हायचंय? इंजिनियर. इंजिनियर व्हायचंय. मुलाने अभ्यास केला पाहिजे. तू करतो? काय करतो? हो करतो. करतो ना. तुम्हाला घाबरतात वाटतं सगळे. हा होय ना, सगळे घाबरतात ना आईला. हो हो हो. वैदी प्रश्न विचारू. बर, शिलाई मशीनला कोणत्या रंगाचा आता रीळ लावलेला आहे? मोरपंखी. मोरपंखी रीळ लावलेला हो. आहे. वैनींचं उत्तर चुकलं. रीळ आहे गुलाबी, त्यामुळे हे बक्षीस गेलं. झी मराठीवरच्या अनुबंध मालिकेत समीर उच्च शिक्षणासाठी कोणत्या देशात गेला आहे? अमेरिका. अमेरिका. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस मिळालं. आणि आता तुम्ही उखाणा घ्यायचा. उखाण्यासाठी अक्षर आहे न. नाही, वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं. भेटूया आता आपण लगेचच पुढच्या वहिनींना. नमस्कार. काय वहिनींबद्दल सांगा आता तुम्ही. खूप चांगलेली आहे. चांगलेली आहे. चांगली आहे. चांगली आहे म्हणजे स्वभावाने खूप चांगली आहे. थांबा. आणि घरातले सर्व काम व्यवस्थित करू शकते. करते. करते. हा. कुठे बघायला गेले होते त्यांना? ती माझ्या घरी आली होती. काय ट्रेन मधून फिरायचं होतं? नाही, लग्नाला आली होती ती. हा, कोणाच्या? माझ्या मित्राच्या. हा, मग त्यावेळेस ती माझ्या घरी आली. मग? सर्वप्रथम तिथेच आमची भेट झाली. त्याच्यानंतर मग आमचं अरेंज मॅरेज झालं. हा, किती मनापासून सांगतायत बघताय ना. काय लग्नाची तारीख? 15 जुलै 1999. कुठे झालं लग्न? लग्न हे वरुडला झालं. वरुडला. हा. आता बाबांचा अभिनय बघितलायस का तू? थांब, आता बघायला मिळणार आहे. या बाबा इथे. आता या खेळातला अभिनय 3 वस्तू तुम्ही आणायच्या, 2 वस्तू याने आणायच्या. हं? चला, वेळ सुरू झाली. लवकर. हो बोलले आणि बाद झालं. या इकडे. तुम्ही का बोलले? बोलायचंच नाही ना. पण तुम्ही बोलले रांगोळी म्हणून, त्यामुळे ते बाद झालं. बोलायचं नाही. कणिक. शिशीचं लक्ष कुठे आहे? ज्यूस. लिंबू. ज्यूस करायचं. लिंबूचं ज्यूसचं. किती वस्तू आणल्या माहिती आहेत ना तुम्ही? मी 3. आता बटाटे किसे. पेस्ट. पेन्सिल. शॉर्पनर. चाबी. फ्रीजवरच्या चाब्या. थांबा. 4 वस्तू बरोबर आणल्या, पण रांगोळी हे बोलले आणि त्यामुळे ती बाद झाली. आणि सोन्याचा दागिना गेला, पण 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. तुम्ही बोलले ना रांगोळी म्हणून ते गेलं. पहिले 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन.